राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये सभा पार पडली। या सभेदरम्यान एक तरुण चक्क अर्धनग्न अवस्थेत शरद पवारांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर आला। भाजप सरकार राज्यातून आणि केंद्रातून जात नाही तोपर्यंत आपण कपडे घालणार नसल्याचा निर्धार या तरुणाने केला। कृष्णा डोंगरे असं या आंदोलक तरुणाचं नाव आहे। कृष्णा मोदी सरकारचा निषेध म्हणून गेल्या 2 महिन्यापासून अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे। आज कृष्णाने शरद पवारांना भेटून आपलं निवेदन त्यांना दिलं। शरद पवारांनीही तरुणाचं निवेदन स्वीकारत काळजी करू नकोस असं म्हटलं। तरुणानं जमिनीच्या प्रश्नावरून काही दिवसापूर्वी आंदोलन केलं होतं, परंतु सरकारने दडपशाही केल्याचा आरोप त्यानं केला आहे। त्यानंतर मार्च महिन्यात कृष्णाने आपले कपडे आणि चप्पल पंतप्रधान कार्यालयाला स्पीड पोस्टने पाठवलेले आहेत। भाजप सरकार शेतकऱ्यांच्यासाठी काहीतरी करेल या आशेने 2014 साली सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केलं। मात्र भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांची अवस्था आणखीच बिकट झाली आहे। शेतकरी आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळं केंद्रातून आणि राज्यातून भाजप सरकारला हटवलं पाहिजे। विधानसभेचं मतदान होईल त्यावेळी मी कपडे घालेन असं कृष्णाने यावेळी सांगितलं। पोलिसांकडून माझं आंदोलन दडपण्याचा प्रयत्नही होत असल्याचा आरोप कृष्णाने